हाय एव्हरीवन. तर आज आम्ही बनवतलो तवशाचे वडे. म्हणजेच काल आम्ही अर्धा तवसा ठेवलेला होता, मग त्याची आता रवलेल्या तवशाचे आम्ही आता बनवतलो तवशाचे वडे. चला तर मग बघूया आपण तवशाचे वडे. तर बनवतली आई माझी. तर त्याच्यात गव्हाचा पीठ आणि तांदळाचा पीठ असा, त्याच्यात मीठ घातलं. आता आम्ही त्याच्यात हळद घालतलो. हळद घालूया ना. किती चमचे घालू? अर्धो. तर अर्धो चमचो आम्ही हळद टाकतलो, म्हणजे ते पिवळे दिसतले आपल्याक. आणि आम्ही त्याच्यात पाणी घालूचो नाही. ह्या ज्या काकडी किसून ठेवलेली असं ना, पाणी इलेला, आणि जी काकडी तीच आम्ही त्याच्यात टाकतलो. जर लागलाच तर पाणी घालतलो, नाही तर नाही घालूचो. चला तर मग बघूया आपण तवशाचे वडे. थांब, तुमका जवळून दाखवते. तवसा आपला आतमध्ये टाकलेला असा. आता त्या आई मळता, असं सगळं मळून घ्यायचा. पाणी हव्यात तर घालायचं आतमध्ये, नाहीतर पाणी घालायचं नाही, कारण तवशाक आपला ऑलरेडी पाणी सुटलेलाच होता. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे तवशाचे वडे करतात. तुम्ही कधी ट्राय केला असात काय? जर ट्राय करू नसात तर माझी रेसिपी बघून नक्की फॉलो करा. बघा, अशा प्रकारे आपला पीठ तयार होत असा, अजून जाऊन नाही असं. तवशाचे वडे एकदम खाऊ मस्त लागतात. ते तुम्ही चाय सोबत खाऊ शकता, किंवा चिकन सोबत खाऊ शकता, मटन सोबत खाऊ शकता. आणि जरासं पाणी घालता, कारण तवशाचं पाणी आपल्या कमी झालं. तर जास्त नाही, साधाच नॉर्मल पाणी घालूचं असं. जर तवशाक जर जास्तच पाणी सुटलेलं असात तर आपण ते का पाणी घालायचं नाही, त्याच्यातच मळून घ्यायचं पीठ. पीठ मळून झालेलं असं तर वरून आपण तेल टाकायचं, म्हणजे आपले वडे कसे एकदम मस्त होतले. आणि पुन्हा तर मळून घ्यायचा. पाणी घालताना जरासाच घालायचा, जास्त घालायचा नाही, नाहीतर पीठ आपला तवताला. जर तवशात पाणी असत तर पाणी नाही घातलं तरी चालतं. तुम्ही जर पाणी कमीच झालं तरच घालायचं. तर असं हे मळून घ्यायचा आणि लगेच आपण वडे तळूक घ्यायचे, नाहीतर पीठ या तवताला पातळ. तर आता आम्ही पिशवी तेल लावून घेतलं, आणि आता आपण ठेवतो पिठाचं गोळो, आणि त्याच्यावर गोळ ठेवून मग आपलं गोल पुरी तयार जातं, वडे तयार जातलं. असे करून तेल तापलं की आपण असं झालेलं असा. आता आपण तो तळूया. तर आपला तेल तापला की नाही आपण बघतो. आपला तेल तापलेला असा. तर हे बघा, हे असत वडे. हे आता आपण तळतो. ते वडे तळतली माझी छोटी बहीण. तर तिका बोलले तूच वडे तळ, तू वडे बरे तळतस. तर त्या वडे तळत असा. असे करून आम्ही सगळे वडे तळतलो. तुम्ही माका कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही तवशाचे वडे कधी खालाय की नाही ते. जर खाऊक नसाल तर नक्की ट्राय करा, माझी रेसिपी बघून तुमचे नक्की चांगले होतील. तर ही बघा, आपली पुरी एकदम अशी गोल अशी झालेली आणि फुगलेली. सॉरी, पुरी नाही, वडो आपलं. हे बघा, मस्तपैकी गोल अशी झालेली असा आणि मस्तपैकी फुगलेली पण असा. तुम्ही बघू शकता. असे करून आम्ही सगळे तेलात ह्या करून फ्राय करतो. तर बघा, वडो आता बहिणीने सोडलेलो असा. तो आता त्याच्यानंतर आम्ही मोठे असत आमचे वडे. त्याच्यानंतर आम्ही एक सोडल्याच्या नंतर दुसरं पण सोडतो असो. तुम्ही कधी ट्राय केलात का? ट्राय करूक नसात तर माझी रेसिपी बघून नक्की ट्राय करा. आणि तुमका जर वडे आवडले असतील तर माका कमेंट्समध्ये सांगा. हे बघा, तुम्ही बघू शकता असे मस्त एकदम तवशाचे वडे गरगरीत फुगलेले असतात आपले. हे तुम्ही चायसोबत पण मस्त लागतं ते तुमका. तर
जर तुमका माझे तवशाचे वडे आवडले असतील तर माका तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू. बाय बाय.